मानच दुखते, कळत नाहीये काय होतंय. बहुतेक माझा मोबाईल वापरायची पद्धत चुकतीये. असा वापरला तर? तुमच्या बरोबर पण असं होतंय का? की खूप वेळ तुम्ही मान खाली वाकवून मोबाईल बघता किंवा लॅपटॉप बघता, टॅबलेट बघता आणि अचानक तुम्हाला जाणवतंय की तुमची मान दुखतीये, खांदे दुखतायत, कधी-कधी जबड्यामध्ये पेन येतंय किंवा कानात दुखतंय आणि याला नक्की काय म्हणतात हेच माहित नाही. चला ह्याविषयी आज माहिती घेऊया. हॅलो, मी डॉक्टर केतकी अँड वेलकम टू माय YouTube चॅनल. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानदुखीला म्हणतात टेक्स्ट नेक सिंड्रोम. म्हणजे काय? ज्यावेळेला आपण प्रमाणापेक्षा जास्त मान अशी खाली वाकून गेम खेळतो, मोबाईल वापरतो, चॅटिंग करतो किंवा चुकीच्या पद्धतीमुळे आपण मोबाईलवर बोलतो, त्यावेळेला मानेचे, खांद्याचे किंवा अपर बॅकचे जे स्नायू आहेत, ते त्यांच्या गरजेपेक्षा किंवा त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त वापरले जातात. एखादी गोष्ट कपॅसिटीपेक्षा जास्त वापरली गेली तर काय होतं? ती दमते. त्याच पद्धतीने साध्या सोप्या भाषेत तुमच्या मानेचे स्नायू दमतात. दमल्यानंतर काय होतं? बॉडी गिव्ह अप करते. म्हणजेच ते काम करणं बंद करतात किंवा नाही, आज मी नाही तुम्हाला सपोर्ट करणार, असं करतात. याच्यामुळे काय होतं? कधी-कधी आपल्याला अचानक डोकं दुखतं, कानाच्या आतमध्ये दुखायला लागतं, कधी-कधी जबड्याला म्हणजेच डेंटल पेन येऊ शकतं, खांदे उचलायला त्रास होतात, हातात मुंग्या जातात, कधी-कधी ग्रिप करायला आपल्याला त्रास होऊ शकतो. या सगळ्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच मोबाईलचा अतिवापर. यालाच आमच्या भाषेत म्हणतात टेक्स्ट नेक सिंड्रोम. आता हा सिंड्रोम काय होतो आणि कसा होतो हे आपण बघूया. जेव्हा आपली मान सरळ आहे त्यावेळेला डोक्याचं साधारणतः वजन 4 ते 5 किलो पर्यंत असतं. पण हीच मान जर 30 अंश म्हणजेच 30 डिग्री, 45 डिग्री म्हणजेच 45 अंश किंवा 60 म्हणजेच 60 अंशापर्यंत जर वाकली तर आपल्या मानेच्या स्नायूंवरचं वजन हळूहळू वाढायला लागतं. म्हणजेच काय होतं? 30 अंशापर्यंत जर आपली मान सतत वाकलेली राहिली तर साधारणतः आपल्या स्नायूंवर थोडा भार येतो. 45 अंशापर्यंत वाकली तर तो भार थोडासा वाढतो. आणि जर तुमची मान सतत 60 डिग्री अँगलमध्ये वाकलेली असेल, तर आपल्या मानेवर साधारणतः 25 किलो इतका भार येतो. आता तुम्हीच सांगा, आपली मान 25 किलो इतका भार सतत झेलू शकते का? त्याचमुळे हे जर सतत चालू राहिलं, तर एका गिव्हन पॉइंट ऑफ टाईमला काय होतं? अचानक मान लचकते. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला मानेत दुखायला लागतं आणि मग कळत नाही काय होतंय. मग लोकं काय करतात? मसाज करतात, इकडनं मान मोडून घे, त्यातनं लाटणं फिरव, तेलं लाव, पण ह्याने ऍक्च्युअली होत नाही. हा प्रॉब्लेम दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे येतोय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हा त्रास कोणाकोणाला जाणवतो? जे डेस्क जॉब करतात, जे जास्त मोबाईल वापरतात किंवा खूप वेळ पुढे वाकून वाचतात, अशा लोकांना हा प्रॉब्लेम होतो. याच्यावरचा एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे काय? मान अशी न वाकवणे. मग आपण मोबाईल कसा बघायचा? मोबाईल जो असतो तो तुमच्या आय लेव्हलला मॅच झाला पाहिजे. येस, मी खरं सांगते. तुम्ही ह्या पद्धतीने मोबाईल बघितला पाहिजे, चॅटिंग केलं पाहिजे किंवा तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही मोबाईल डोळ्याच्या लेव्हलला ठेवून केलं पाहिजे. मान मागे-पुढे नाही करायची. तुम्ही जे डिव्हाइस वापरताय ते तुमच्या डोळ्याच्या लेव्हलला म्हणजेच तुमच्या बुब्बुळाच्या लेव्हलला आणा. म्हणजे काय होतं? मानेला वाकायलाच लागत नाही. मान वाकलीच नाही तर मानदुखी का होईल? टेक्स्ट नेक सिंड्रोममध्ये बॉडीच्या आतमध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. हा एक्सटर्नल मेकॅनिकल लोडिंगमुळे म्हणजेच चुकीच्या पद्धतीने ताण पडून झालेला प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की मोबाईल कसा वापरायचा. अजून उपाय काय आहेत? दर अर्धा ते पाऊण तासाने थोडीशी मानेची हालचाल करा किंवा तुम्ही जे काही करताय ती गोष्ट थांबवा, उठा, एक चक्कर मारून या. म्हणजे काय होईल? तुमच्या मानेला लोड येणार नाही. रेग्युलर पद्धतीने तुम्ही स्ट्रेचिंग केलं पाहिजे, स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे. वेगवेगळे व्यायाम प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजेच मोबाईलच्या अतिवापराने होणारी मानदुखी होणार नाही. यासारखी अजून माहिती अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या विषयांवर माहिती हवी आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक यू.